एअरपोर्ट वरून मोठं जुगाड लावून मी निघलोय घृष्णेश्वरला. पण घृष्णेश्वरला जायच्या अगोदर आहे ना, कस्टमरला नाशिकला घेऊन जायचंय मित्रांनो. नाशिक मध्ये ना त्यांच्या लोकेशन वरती तुमचा भाऊ आला, इथं सोडून दिलं म्हणे अर्धा एक तासामध्ये आम्ही फ्रेश होतो. म्हटलं काहीच अडचण नाही, एक नाही 2 तास थांबतो, पण चला माझ्यासोबत घृष्णेश्वरला. मस्त कस्टमर फ्रेश व्हायला गेले निघून आणि बरोबर 1 तासामध्ये कस्टमर आले ना बाहेर. कस्टमरला पिकअप करून तुमचा भाऊ डायरेक्ट निघला समृद्धी महामार्गाला. पण समृद्धी महामार्गाचा टोलच लय यार, वैताग आणला यार. 240 रुपये एक साईड, म्हणजे जाऊन येऊन 480. बाबा बाबा काही खरं नाही रे. आपलं कोण ऐकणार आहे भाऊ, जाऊ द्या असू द्या, टोल महाग असला तर काय करता. पण बघू शकता आता ही पाखुळी म्हणजे फुलपाखरू बसलं भिंतीवर, इथं फुलावर बसायचं दिले सोडून, फुलपाखरं पण येडावली तिच्या भिताड. काय बसायची जागा आहे का यार, फुलं आहेत ना इथं बसायचं, त्या फुलावरती जाऊ द्या भाऊ. काय बोलता बोलता बघू शकता तुम्ही डायरेक्ट वैजापूर आलं ना, म्हणजे जांभर गावाजवळ पोहोचलो मी आता. त्या बोर्ड वरती बघू शकता मित्रांनो, 17 नंबरचा एक्झिट घ्यायचा आपल्याला, म्हणजे 39 किलोमीटरने आपल्याला एक्झिट घेऊन डायरेक्ट घृष्णेश्वरला उतरायचंय. तर तुमचा भाऊ पण एकदम मस्त निघला होता, क्लायमेट पण भारी नेहमी सारखं. पण ह्या गाडीला नेमकं बांधलंय काय मला हेच कळत नाही. पूर्ण धुडके धाडके लावून ठेवलेत भाई. ही कोणची स्टाईल आहे काय नेमकं मला काही गणितच कळालं नाही भाऊ. एवढं दुनियाभराचं कठीण काम आहे. पण ही गाडी बंद कस काय पडली असं बघू शकता. एवढी भारी गाडी यार, नवीन चकाचक. आणि ह्या गाडीला गाडी घेऊन चालली म्हणजे कामाला यार. कोणत्या कंपनीची काय माहिती, कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो, तुम्हाला जर माहित असेल ती गाडी कोणत्या कंपनीची. तर फायनली आला एक्झिट आपला, कोणता माहितीये का, 17 नंबरचा. 17 नंबर पासून एक्झिट घेतला आपण आणि पुढे लागला आपल्याला टोल नाका. आता इथं फायनली आपले 240 रुपये काटणार. 240 रुपये देऊन टाकले महामार्गाच्या टोलाला तुमच्या भावानी. ज्या आईश कर तू क्या याद रखेगा. आणि फायनली पोहोचलो मी कुठं, घृष्णेश्वर मध्ये. पण कस्टमर म्हणे आम्हाला एलोरा बघायचा आधी. म्हटलं चालेल काहीच अडचण नाही. एकटीच मॅडम होती, एलोराला सोडून दिलं मॅडमला. म्हटलं तुम्ही या फिरून, मी तोपर्यंत सीएनजी भरायचं नियोजन करतो ना. सीएनजी शिवाय माझ्याच नाहीये. आम्ही जिथं बी सोडतो ना कस्टमरला, आधी सीएनजी कडे लक्ष राहतं आमचं. म्हणजे एकदा सीएनजी भरल्याच्या नंतर ना आपलं मन एकदम शांत होतंय. त्याच्यानंतर पोट गीट भरायचं. पहिले सीएनजी महत्वाचं आहे भाऊ. सीएनजी शिवाय अजिबात मजा नाही, तरच बुकिंग परवड. हे बघू शकता घृष्णेश्वरचं मंदिर आहे बघा मित्रांनो. घेऊन टाका दर्शन तुम्ही मोबाईल मधूनच. आणि हे तळ आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, घृष्णेश्वरचा रस्ता एकदम टाकाटक असेल, इथली डेव्हलपमेंट एकदम भारी असेल असं वाटतं? अजिबात नाही. इथला रस्ता बघा एवढा घाणरडा, पॅचेस की विचाराच्या बाहेर मित्रांनो. 4 जागेवर माझी गाडी घासली, डोकं खराब झालं अक्षरशः. अरे एवढा पैसा पाणी येतो तुमच्याकडनं, एवढा पॅचेस होत नाही करणं मला विशेष वाटतं यार. मान्य तिकडनं एक रस्ता आहे, पण ह्या पॅचेसला रिपेअर करायला काय प्रॉब्लेम आहे? रस्ता बनवा ना यार. काय करता एवढे पैसे सांगा बरं तुम्ही. फायनली चांगला रस्ता लागला, पण मला असं वाटतंय ना डेव्हलपमेंट झाली पाहिजे यार मंदिराच्या ठिकाणी. आणि पंपावरती पोहोचलो च्या मायला, इथं बी स्टॉक संपलेला आहे सीएनजीचा. चला मित्रांनो आता भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक